आदरणीय बाबासाहेब, आदरणीय आशाताई, आदरणीय मेंदळे सर, माझे मित्र आमदार शेलार, सन्माननीय व्यासपीठ आणि अर्ध्या झाकलेल्या आणि अर्ध्या उघड्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो, साल या 95 साली 95-96 साल असेल, त्या काळामध्ये ह्या शिवसृष्टीची जागा ही संस्थेला देण्यात आली होती. त्यावेळेला या रस्त्यावरती काही नसायचं. इतक्या वर्षानंतर मी आज या शिवसृष्टीमध्ये आलो. या शिवसृष्टीमध्ये दाखल होत असतानाच मला जुनी शिवसृष्टी आठवली, जी बाबासाहेबांनी शिवाजी पार्कला शिवतीर्थावरती साकारली होती 1974 साली. त्यावेळेला मी 6 वर्षाचा होतो. आणि मला कल्पना नाही, परंतु मी रोज त्या शिवसृष्टीत जात असे आणि संध्याकाळचा एक राज्याभिषेक सोहळा तो त्या शिवसृष्टीमध्ये होत असे आणि तो मी रोज पाहत असे, रोज पाहायचो मी. त्यावेळेला त्या चेंबूर अणुशक्तीनगर या भागामध्ये पहिल्यांदा त्या शिवसृष्टीमध्ये भवानी तलवार आणली गेली होती आणि बाबासाहेब ते घेऊन आले होते. आणि माननीय बाळासाहेबांबरोबर मी त्या भवानी तलवारीचं स्वागत त्या वेशीवरती तिथे झालं होतं. आणि तेव्हा मी माननीय बाळासाहेबांबरोबर तिथे होतो. त्यावेळेला पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये 6 वर्षाचा असताना मी बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला मी सर्वप्रथम पाहिलं. आणि तेव्हापासून आजपर्यंत याच्या कित्येक वर्ष मी फक्त पाहत होतो, वाचत होतो, ऐकत होतो. आणि नंतर माझं भाग्य की मी त्यांना भेटू शकलो, त्यांच्या सहवासात राहू शकलो, अनेक गोष्टी शिकू शकलो. परंतु त्या शिवसृष्टीमध्ये एक गोष्ट मला आजही आठवते. एकदा मी पाहिलेलं एकदाच, कारण तेव्हा रोज ते राज्याभिषेक सोहळा चालायचा. त्यावेळेला महाराजांची भूमिका करणारी जी व्यक्ती होती, मला असं वाटतं पाहिजे पण ती आजारी पडली का काय, पण त्यावेळेला महाराजांच्या भूमिकेमध्ये स्वतः बाबासाहेबांनी काम केलं होतं. तेही मी पाहिले. त्यामुळे आता आशिष शेलार यांनी जी काही रूपं सांगितली, त्यातलं कलाकार हे रूप तुम्ही कदाचित पाहिलं नसेल, ते मी पाहिलंय. तरी पाहण्याचा योग नाही आला. त्याला भाग्य लागतं. इथे साहेब बसले, इथे आशाताई बसले आहेत. यांच्या वयाचे फक्त आकडे मोजायचे, याच्या पलीकडे आपल्या हातात काही नाही. कोण म्हणेल ते 88 वर्ष आहेत. खरं काय झालं तर मगाशी कोणी बोललं आशाताई 75 पण काय दिसतायत ना आज. तर मी म्हटलं जरा सार्वजनिकरित्या सांगून टाकावं. पण सर्व लोक ज्या प्रकारे वावरता हे पाहून आम्हाला आमच्या ह्या वयामध्ये हुरूप येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बाबा विविध मी ठिकाणी भेटलोय, विविध विषय मी त्यांच्याकडनं मला जे प्रश्न पडले ते मी समजून घेतलेत, इतिहासातले प्रश्न समजून घेतलेत. मी त्या बाबासाहेबांना जेव्हा भेटलो, वाढदिवसाला भेटल्यानंतर मला काही पत्रकार भेटले आणि पत्रकारांनी मला बाबासाहेबांनी विचारलं, मला त्या संपूर्ण शिवचरित्रामधली सर्वात आवडणारी गोष्ट जर कुठची असेल, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज हीच आहे. परंतु बाबासाहेब ज्या प्रकारे सांगतात, बाबासाहेब ज्या प्रकारे लिहितात, त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ते इतिहास जरी आपल्याला सांगत असले तरी वर्तमान आपण कसं भानावरती यावं हे सांगत असतात.
की इतिहासामधनं चांगल्या झालेल्या गोष्टी इतिहासामध्ये ह्या आपण विसरलो तर नाही ना, तर त्या सुधारून घ्याव्यात. आणि इतिहासामध्ये आपण काय चुका केल्या त्या पुन्हा करू नयेत हेही ते सांगत असतात. बाबासाहेबांचा मला एक किस्सा मला जरूर आठवतो, त्याचा इतिहासाशी पण संबंध आहे आणि वर्तमानाशी पण संबंध आहे. कारण नाहीतर नुसता इतिहास ऐकायला गेलं तर फार वृक्ष वाटतो. परंतु बाबासाहेब ज्या पद्धतीने ज्यावेळेला आपल्याला इतिहास सांगतात तो ऐकताना पूर्णपणे जसा स्क्रू फिट व्हावा आतमध्ये तसा तो इतिहासाचा प्रसंग अख्खा फिट होऊन जातो डोक्यात. मला बाबासाहेबांचं एक व्याख्यान आठवते. त्या व्याख्यानामध्ये महाराजांच्या एका पत्रातला दाखला त्यांनी बोलून दाखवला आणि नुसतं बोलून नाही दाखवला तर नंतर तो ओरडून दाखवला. ते पत्र कोणतं मला असं वाटतं सर्वांनाच माहिती असेल की कारभार ऐसे करणे की रईच्या भाजीच्या देठासही हात लागणे. त्याच्यानंतर बाबासाहेब ती गोष्ट ओरडून सांगतात व्याख्यानामध्ये आणि ती सांगितल्यानंतर शांत आवाजामध्ये ते सांगतात की इतकं जोरात ओरडून देखील हे आपल्या मनाला कधी कळले का. पुढचं वाक्य हे वर्तमानाशी निगडीत असतं. ते सांगतात आजही मला असं वाटतं की प्रत्येक मामलेदार कचेरीमध्ये जाऊन हे कोरून टाकावं. म्हणजे आजची परिस्थिती काय की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे हे महाराजांनी तेव्हा म्हणून ठेवलेली गोष्ट आणि आजची परिस्थिती काय आहे. आजच्या परिस्थितीमध्ये हे वाक्य तिथे मामलेदार कचेरीत न्यावं. इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा हा एक महापुरुष आहे. ते शिवचरित्र आपण इतिहास म्हणून वाचण्यात काही अर्थ नाहीये. त्या इतिहासामधनं बाबासाहेब काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत. तो आपण समजून घेतला तर घेतला, नाही घेतला तर फक्त इतिहास. अनेकदा त्यांच्याबरोबर बसलोय मी त्यांच्याबरोबर. अनेक गोष्टी ते सांगत असतात. एकदा मी गेलो त्यांच्याकडे घरी. खालच्या तळमजल्यावरती तर बाबासाहेब एकटे बसले होते. अजून एक कोणतरी व्यक्ती होती आणि हजारो तलवारी, जुन्या हजारो तलवारी, त्यातल्या तलवारी एक एक घेऊन बाबासाहेब साफ करत बसले होते. मग त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक तलवारीला एक भोक असतं. मग त्याला एखादा 2 असतात, काही ना 3 असतात, काही ना 1 असतं. 1 म्हणजे काय तर 100 माणसं मारली. 2 म्हणजे काय तर 200 माणसं मारली. आता ह्या सगळ्या गोष्टी या अन्यथा कशा कळल्या असते आपल्याला. आणि त्या तलवारींचं वजन वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ते सर्व आपल्या मावळ्यांचं कौतुक आहेच, अभिमान वाटायला लागतो. मला मगाशी तर जास्ती अभिमान वाटला मी जेव्हा ते डोक्यात घालतो तेव्हा. हे घालून लढत कसे असतील. पण बाबासाहेबांची इतिहास सांगण्याची एक पद्धत आहे. ते इतिहास समजेल, रुचेल, आवडेल अशा पद्धतीने सांगतात. इतिहास काय शाळेमध्ये आपण वाचत आलो. पण इतिहासाकडे कशा अंगाने बघावा, इतिहास कसा बघावा, इतिहासाकडे कशा पद्धतीने पाहावं हे बाबासाहेबांकडे बघून कळतं की अशा पद्धतीने इतिहास पाहावा. म्हणजे भाषणामध्ये किंवा त्यांच्या पुस्तकामध्ये, त्यांच्या व्याख्यानांमध्ये बाबासाहेबांनी कधी इतिहासाला सोडलंय असं आजपर्यंत एकदाही मला आढळलेलं नाही. दंतकथा बाबासाहेबांच्या कुठच्याही शिवचरित्रामध्ये असेल ना तर व्याख्यानांमध्ये असेल, बाबासाहेबांनी तिकडे दंतकथांना वाव नाही. पण एखादी गोष्ट समजून सांगताना त्यांनी जी भाषा वापरली, अलंकारिक भाषा वापरली आहे, ती भाषा जर कदाचित वापरली नसती तर आपल्याला त्याचा अर्थच समजला नसता की हे किती कठीण आहे, किती महत्वाचं आहे. मला आजही आठवते की त्यांनी बाबासाहेबांनी एक देवगिरी किल्ल्याचं वर्णन केलंय की त्या देवगिरी किल्ल्याला खंदक होते आणि त्या देवगिरी किल्ल्याला जे खंदक होते त्याच्यामधनं शत्रूला, मुलांना आत शिरणं खूप कठीण होतं. देवगिरी किल्ल्यामध्ये मोगलांना शिरणं कसं किती कठीण होतं
तर सीतेच्या हृदयामध्ये रावणाला जितकं शिरणं कठीण होतं तितकं देवगिरी किल्ल्यामध्ये मोगलांना शिरणं कठीण होतं. आता पक्क बसतं की नाही डोक्यात की देवगिरी किल्ल्यामध्ये शिरणं किती कठीण होतं? हे तेवढ्या पुरता त्या गोष्टी सांगून तुमची ती गोष्ट इतकी पक्की बसवतात की तुम्हाला लगेच कळतं की हे किती कठीण आहे ते. आणि अशा प्रकारे तो इतिहास बाबासाहेब इतकी वर्ष सांगत आले. शिवचरित्र अनेकांनी लिहिलं, पण बाबासाहेबांनी ते घराघरात पोचवलं, मनामनात पोचवलं. नुसतं महाराष्ट्रापुरतं नाही तर देशात पोचवलं. जे आपला इतिहास विसरले होते त्यांना जाणीव करून दिली त्या गोष्टींची. मग ते व्याख्यानाच्या रूपाने असेल, अक्षराच्या रूपाने असेल, शब्दांच्या रूपाने असेल, नाटकाच्या रूपाने असेल. मी एकदा बाबासाहेबांची राष्ट्रावरती मुलाखत घेतली होती, त्यावेळेला मी त्यांना प्रश्न विचारला होता, कदाचित त्यांच्या भाषणामध्ये त्याचं ते उत्तर देतील. मी म्हटलं, बाबासाहेब तुम्ही कधी पोवाडा म्हटला आहेत का? ते बोलले कधीच नाही. मी म्हटलं जर समजा तुम्ही पोवाडा म्हटलाच नाही तर तुम्ही शिवशाहीर कसे? मग त्यांना एका कुठच्याही कार्यक्रमामध्ये त्यांना तो प्रसंग असं वाटतं बाबासाहेब कदाचित आपल्या भाषणामध्ये सांगतील. पण इतिहास संशोधक, पण वृक्ष इतिहास संशोधक नव्हे, तर तो इतिहास समाजाला समजावा, समाजाला कळावा आणि त्यातून त्या इतिहासातून समाजाने काही बोध घ्यावा याच्यासाठीची खटपट गेली अनेक वर्ष त्यांची चालू आहे आणि ती चालू राहील. बाबासाहेब आपण असाच इतिहास सांगत राहा. आमचे नातवंड पतवंड ही देखील तुमच्याकडनंच इतिहास ऐकतील. इतकं आयुष्य तुम्हाला परमेश्वराकडे मिळो ही आज आजच्या प्रसंगी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बराच वेळ झालेला आहे. बाबासाहेबांनी त्यांचं आपल्याशी बोलायचं आहे, आशाताईंनाही बोलायचं आहे, त्याच्यामुळे मी आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. रसिको हो, वाढदिवसाच्या दिवशी त्यांना भेटलो. त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सगळ्या गोष्टी दिल्या. मी जेव्हा परत मुंबईला आलो त्यावेळेला माझे एक खूप जुने मित्र, एक खूप मोठे चित्रकार विजय राऊत, आमचे जे स्कूल ऑफ आर्टमधले, त्यांना मी तिथे बाबासाहेबांच्या घरी मी बसलो असताना बाबासाहेबांचा मी मोबाईलवरनं फोटो काढला. आणि तो फोटो काढल्यावरती मी ते आमचे मित्र जे आहेत चित्रकार विजय राऊत यांना मी तो सहज पाठवला. त्यांचा मला मेसेज आला की मी चित्र काढू का जाऊ? मी म्हटलं जरूर काढा. मी म्हटलं मी शनिवारी त्यांना भेटणार आहे. त्यांचं आत्ता एक आठवड्याभरापूर्वी काही ऑपरेशन झालं त्याच्यामुळे त्यांना येता येत नाही. तर आमच्याच कॉलेजमधले, आमच्या जे स्कूल ऑफ आर्टमधलेच आमचे एक जुने माझे मित्र आनंद एंबडवार हे ते चित्र घेऊन इथे आलेले आहेत. मला असं वाटतं आनंद एंबडवार यांनी बाबासाहेबांना त्यांचं चित्र द्यावं. धन्यवाद.